जेव्हा अहम सोडतात तेव्हा मोठे होतात. अहम जेव्हा सोडतात आणि अहंकाराला चिटकलेली माणसं कधी मोठी होऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल माणसं मोठी कशाने होतात? ज्याचं अंतकरण अंतर्बाह्य निर्मळ झालं तो मोठा झाला. तुम्ही म्हणाल तो मोठा झाला म्हणजे आपण म्हणतो हा माणूस गावात श्रीमंत आहे. चुकीच आहे ते. तुम्हाला त्याची थकबाकी माहित नाही. म्हणून आपल्याला वाटतं तो माणूस लय मोठा आहे, त्याला 5-6 GCP आहे. तुम्हाला सांगा त्यांच्या सगळ्या बँकेच्या नोटीस जर पाहिल्या तर गेटवरचा शिपाई त्यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. काय म्हणते तुम्ही? फक्त मोठ्याचं झाकून ही माणसं मोठी नाही आणि ही माणसं संपत्तीला मोठी आहे पण विचारानं दुबळे आहेत. संतांचे विचारच आहे. म्हणून आपल्याला थोडं मागं जायचंय आणि परत पुढे यायचंय. कीर्तनाला घेतलेला अभंग स्वानुभव आहे. अवतीर्ण झालेत कृष्ण. आता काल्याच्या कीर्तनाला अभंग का घेतला? उत्तर, मंदिर पूर्ण होईल पण कळस चढला तर, नदी तृप्त होईल पण सागराला मिळाली तर, सोनं शुद्ध होईल पण 16वा कश लागला तर, आणि वृक्ष सफल होईल पण फळ आलं तर. पुरावा आहे का? 18वा अध्याय. देवळाची या कामा मंदिराचा कळस चढला, आता मंदिर पूर्ण. आता त्याच्यावर डोकं लावणारा इंजिनियर पैदा झाला नाही. आणि बांध कळस नाही, कळसावर कळस. तिथं मंदिराला कळसच चढलाय, मंदिर पूर्ण झालं. नदी भंडारदऱ्याच्या पाठीमाग रतनगडला उगम पावली, नेवासेच्या पुढे गेली पण सागराला एकदा जाऊन मिळाली. काही एक वाक्य पहिलं ध्यानात ठेवायचं. उगम पावली ती नदी आहे, पाणी आलं ते ओढ्याला आहे, साठवलंय ते धरणात आहे, सुटलंय ते पाटाला आहे, तिथून गेलं ते कॅनॉलला आहे, कॅनॉलून गेलं दंडाला आहे, दंडातून गेलं वाफ्याला आहे. यांची नावं वेगळी आहे आणि ही सगळी नावं सागराला गेल्यावर संपतात. नदी सागराला मिळाली, धरण संपलं, ओढा संपला, नाले संपले. हा जीव एकदा अखंड भजन करून नामात तल्लीन झाला आणि याला मी शिव आहे हा अनुभव आला का याची उपाधी संपली. याची उपाधी संपली आणि एका जन्मात संपत नाही. तुम्ही म्हणाल मग आता लगेच कीर्तन संपलं का शंकरा पुढे बसतो राम 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 ओम नम शिवाय ओम नम. नाही ना, ज्यांनी आटू आमुष्याला मटणं खालीत आषाढीला त्यांनी कट्टर श्रावण धरलाय आणि त्यांनी आमुष्या संपली 11:15ला, मटण खालं 9:30ला, जुलाब झाला पहाटे 5ला. पण महिनाभर भस्म लावितो ओम नमः शिवाय. नाही नाही नाही, माऊलीची भाषा आहे, माझी नाही. जयाचे ऐक फल नाही परत तर बशी. तुम्ही असं जमणारच नाही. तुम्हाला मानक वाक्य सांगा, परमात्मातच असावा लागतो. असं कोण ते जमणार नाही. जमन 2-4 वर्ष समजा पक्वादे आहे, त्याला लहानपणी लग्न होईपर्यंत एखादं पोरग होईपर्यंत वाजेल मापात. गायक आहे, थोडस करेल करील पण एकदा त्या कलेचा अहम झाला ना, कला आपाप नाश पावते. आणि ती नाश पावताना दिसत नाही पण नाश पावल्याशिवाय राहत नाही. जसं संसारी माणसाची नीती संपली का तो माणूस आपाप गरीब होतो. त्याला पाहायचं नाही लोकांनी, हे नाही. मग काही लोक म्हणतात पहिले त्यांना 10 एकर जमीन होती, आता ती दुसरीची वाटण करतात. हा खटका आहे. काही माणसं म्हणतात पहिले त्यांना 3 ट्रॅक्टर होते, आता ती दुसरीचे ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे. झटका कशाचा बसला? नीतीचा. आणि माणसाने सगळ्या सोडून काय दिली? नेमका घोटाळा असं झालं. माणसं म्हणा काय तगडी पार्टी होती हो, पण भिकारी